नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमाने 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 16वा अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग। दैवासुर संपद विभाग योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दैवी आणि आसुरी स्वभावाबद्दल ज्ञान दिलेलं आहे, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे, जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईल तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय अथवा राम कृष्ण हरी असं द्या। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवती वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुर्द्विज्ञान योगव्यवस्थिति दानं दमच्च यज्ञच्च स्वाध्यायस्तपर्जवम्। श्लोक नंबर 2। अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्तं मार्दवं हीरचापलम। श्लोक नंबर 3। तेज क्षमा धृति शौचम द्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत। भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात। तात्पर्य 15व्या अध्यायाच्या प्रारंभी भौतिक जगतरूपी वटवृक्षाचे वर्णन करण्यात आले आहे। होणे हे आसुरी असल्याचे मानले जाते। यास्तव अर्जुनाला विलाप करायचे कोणतेही कारण नव्हते। वर्णाश्रम धर्माच्या नियमाक तत्वांचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती दैवी प्रकृतीमध्ये स्थित असते। श्लोक नंबर 6। दौ भूत सर्गो लोकेस्मि नैदेव असुर यवच्च दैवो विस्तरस्य प्रोक्त असुरं पार्थ मे शृणु। हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत। मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे। आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण आहे। तात्पर्य, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तो दैवी गुणयुक्त जन्मल्यांचे खात्रीपूर्वक सांगितले आणि आता ते आसुरी प्रवृत्तीचे वर्णन करीत आहेत। या जगतामध्ये बद्ध जीवांचे दोन प्रकार वर्गीकरण करण्यात आले आहे। जे लोक दैवी गुणासह जन्मास आले आहेत ते संयमित जीवन जगतात, अर्थात ते गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात। मनुष्याने प्रमाणित शास्त्रानुसार आपली कर्तव्य केली पाहिजे। जो शास्त्रसंमत नियमक तत्वांचे पालन न करता स्वतःच्या लहरीप्रमाणे कर्म करतो तो आसुरी प्रवृत्तीने युक्त असल्याचे म्हटले जाते। शास्त्रसंमत नियमक तत्वांचे पालन करणे हीच एकमेव कसोटी आहे। वेदामध्ये सांगण्यात आले आहे की देव आणि दानव दोघांचाही प्रजातीपासून जन्म झाला। या दोहोतील फरक हाच आहे की एक वर्ग वेदसंमत आदेशाचे पालन करतो तर दुसरा करीत नाही। श्लोक नंबर 7। प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुरा न शौचं नापि चाचारो न सत्यमतीषु विद्यते। आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत। शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्य त्यांच्यामध्ये आढळत नाही। तात्पर्य, प्रत्येक सुसंस्कृत मानव समाजात शास्त्रसंमत विधिविधाने आहेत आणि त्यांचे प्रारंभापासून पालन केले पाहिजे। विशेषतः वैदिक संस्कृतीचा स्वीकार करणाऱ्या आणि अत्याधिक सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या आर्य लोकांमध्ये जे शास्त्रविधानांचे पालन करीत नाहीत त्यांना आसुरी मानले जाते। यास्तव या श्लोकामध्ये म्हटले आहे की आसुरांना शास्त्रातील नियमांचे ज्ञान नसते आणि शास्त्र नियमांचे पालन करण्याकडे त्यांचा ओढाही नसतो। बहुतेक आसुरी लोक शास्त्र नियम जाणत नाहीत आणि जर त्यांच्यापैकी काही जाणत असले तरी नियमांचे पालन करण्याकडे त्यांची प्रवृत्ती नसते। त्यांना श्रद्धाही नसते किंवा वैदिक आदेशानुसार कर्म करण्याची त्यांची इच्छाही नसते। आसुरामध्ये अंतर्बाह्य सूची नसते। मनुष्याने आपले शरीर, स्नान, दंत धवन, कपडे बदलणे इत्यादी गोष्टीद्वारे शुचिर्भूत ठेवले पाहिजे।
आंतरिक सूचीबद्दल सांगायचे तर मनुष्याने सदैव पवित्र हरिनामाचे स्मरण करावे आणि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करावे, परंतु असुरांना अंतर्बाह्य शुद्धीकरता असणाऱ्या नियमांचे पालन करण्यात मुळीच रुची नसते. आचरणाच्या बाबतीत विचार करायचा तर मनुसंहितेसारख्या अनेक संहिता मानव समाजाच्या आचरणाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याकरता आहेत. आज तागायती हिंदू लोक मनुसंहितेचे पालन करतात. वारसा संबंधी आणि इतर कायदे याच ग्रंथातून घेण्यात आले आहेत. मनुसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना गुलामाप्रमाणे ठेवावे, तर स्त्रिया बालकाप्रमाणे असतात. बालकांनाही स्वातंत्र्य दिले जात नाही, परंतु त्यांना काही गुलामासारखे ठेवले जात नाही. आसुरी लोकांनी आता या नियमाकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यांना वाटते की स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणे स्वातंत्र्य देण्यात यावे. तरीही असे करण्याने सगळ्या जगाच्या सामाजिक परिस्थितीत काही सुधारणा झालेली नाही. स्त्रीला जीवनातील प्रत्येक दशेमध्ये संरक्षण दिले पाहिजे. स्त्रीला कौमारी अवस्थेत पित्याने संरक्षण दिले पाहिजे. यौवनावस्थेत पतीने आणि वृद्धावस्थेत तिच्या पुत्राने तिला संरक्षण दिले पाहिजे. मनुहितेप्रमाणे हेच योग्य सामाजिक आचरण आहे. परंतु आधुनिक शैक्षणिक व्यवस्थेने स्त्रीत्वाची कृत्रिम भ्रामक प्रतिमा निर्माण केली आहे आणि म्हणून मानव समाजामध्ये विवाह पद्धती ही जवळजवळ एक काल्पनिक गोष्ट झाली आहे. तसेच स्त्रियांचा नैतिक दर्जाही आजकाल चांगला नाही, म्हणून आसुरी लोक समाजाच्या हितार्थ असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करीत नाहीत. आसुरी लोक महर्षीचा अनुभव व त्यांनी घालून दिलेल्या विधिनियमांचे पालन करीत नसल्यामुळे त्यांची सामाजिक स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. श्लोक नंबर 8. असत्यं प्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैत्वम्. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे. नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साई मनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 16वा अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपत विभाग योग. दैवासुर संपत विभाग योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दैवी आणि आसुरी स्वभावाबद्दल ज्ञान दिलेलं आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये श्लोक नंबर 11 पासून पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे, जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसजसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसतसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय साईनाथाय नमः. चिंताम परिमेयां च प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमायतावदित्ति निश्चिता. श्लोक नंबर 12. आशापाशेषतैर्बद्धा कामक्रोधपरायणा इहन्ति कामभोगार्थमन्यायेनार्थसंजयान्. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शेकडो हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरता अन्यायी मार्गाचे धनसंचय करतात. तात्पर्य, आसुरी लोकांना वाटते की इंद्रिय उपभोग प्राप्त करणे हे जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे आणि मरणापर्यंत त्यांची हीच धारणा असते. त्यांच्या पुनर्जन्मावर विश्वास नसतो. तसेच मनुष्याला आपल्या कर्मानुसार निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात यावरही त्यांचा विश्वास नसतो. त्यांनी आपल्या आयुष्यात आखलेल्या योजनांना कधीच अंत नसतो आणि ते मागून योजना आखत जातात, परंतु या योजनाची कधीच पूर्ती होत नाही. आम्हाला अशा आसुरी मनोवृत्तीच्या मनुष्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. मरणसमयी सुद्धा तो वैद्याला आपले आयुष्य 4 वर्षांनी वाढवण्याची विनंती करत होता, कारण त्याच्या योजना अजूनही पूर्ण झाल्या नव्हत्या. असे मूर्ख जाणत नाहीत की वैद्य आपले आयुष्य क्षणभरही वाढवू शकत नाहीत. मृत्यूची रचना आली की तेथे मनुष्याच्या इच्छेचा मुळीच विचार होत नसतो. प्रकृतीचे नियम मनुष्याला जितका भोग ठरवून
दिलेला असेल त्यापेक्षा एक क्षणभरही अधिक जगू देत नाही. आसुरी मनुष्याला परमेश्वरावर किंवा अंतर्यामी परमात्म्यावर विश्वास नसतो आणि म्हणून केवळ इंद्रिय तृप्ती करता तेच तो सर्व प्रकारचे पापकर्म करतो. त्याच्या हृदयात एक साक्षीही असतो हे त्याला माहीत नसते. परमात्मा हा जीवाच्या सर्व क्रियांचे निरीक्षण करीत असतो. उपनिषदात या बाबतीत उदाहरण देण्यात आले आहे की एका झाडावर 2 पक्षी बसलेले आहेत. त्यापैकी एक पक्षी शाखेवरील सुखदुःख रूपी फळे भोगतो आणि दुसरा पक्षी केवळ साक्षी असतो. परंतु आसुरी मनुष्याला वेदांचे ज्ञानही नाही आणि वेदावर श्रद्धाही नसते. म्हणून परिणामांची चिंता न करता इंद्रिय तृप्ती करता स्वच्छाचार करण्यास आपण स्वतंत्र आहोत असे तो समजतो. श्लोक नंबर 13. इदमद्यमया लब्धमिमं प्राप्सी मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. श्लोक नंबर 14. असौ मया यत शत्रुर्ह निश्यचापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. श्लोक नंबर 15. आडोभिजन्वानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ईक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानै मोहिता. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भक्त आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु च. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रात झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. आसुरी मनुष्याच्या धनसंचयाच्या इच्छेला काही अंतच नसतो. धनार्जनाची त्यांची अभिलाषा अमर्याद असते. सध्या आपल्याजवळ किती धन साठवलेले आहे आणि ते धन कोणत्या योजना केल्याने अधिक वाढत जाईल केवळ याचाच तो विचार करीत असतो. यास्तव तो कोणतेही पापकर्म करण्यास संकोच करीत नाही आणि अवैध तृप्ती करता तो काळाबाजारही करतो. आपल्याकडे असलेला जमीन जुमला, कुटुंब, घर आणि धनसाठा इत्यादी गोष्टीने तो मोहित झालेला असतो आणि या गोष्टीमध्ये अधिक वृद्धी कशी होईल याचीच तो योजना आखीत असतो. त्याला आपल्या सामर्थ्यावर विश्वास असतो आणि जे काही त्याला प्राप्त होत असते ते त्याच्या पुण्यकर्माचे फळ आहे हे त्याला माहीत नसते. त्याला अशा गोष्टीचा संचय करण्याची संधी दिली जाते परंतु त्याला पूर्वकर्माची मुळीच जाणीव नसते. त्याला वाटते की केवळ स्वकष्टामुळेच आपल्याला धनप्राप्ती झाली आहे. आसुरी मनुष्याचा कर्माच्या नियमावर विश्वास नसून स्वकर्तृत्वावर विश्वास असतो. कर्माच्या नियमाप्रमाणे मनुष्याच्या पूर्वजन्मातील पुण्यकर्मामुळे तो उच्च कुळात जन्म घेतो, श्रीमंत होतो, सुशिक्षित होतो अथवा सौंदर्यवान होतो. आसुरी लोकांना वाटते की या सर्व गोष्टी योगायोगाने आणि स्वसामर्थ्यामुळे प्राप्त होतात. विविध प्रकारचे लोक, सौंदर्य आणि शिक्षणाच्या विविधतेमागे काहीतरी व्यवस्था असते याची त्यांना जाणीवच होत नाही. जो मनुष्य अशा आसुरी लोकांशी स्पर्धा करतो तो त्यांचा शत्रू होतो आणि असे अनेक आसुरी लोक आहेत आणि ते एकमेकांचे शत्रू आहेत. हे शत्रुत्व व्यक्तीमध्ये, कुटुंबात, नंतर समाजात आणि शेवटी राष्ट्रात अधिक वाढत जाते. म्हणून जगभर सर्वत्र सतत कलह, युद्ध आणि शत्रुत्व असते. प्रत्येक आसुरी मनुष्याला वाटते की आपण इतरांच्या त्यागावर जगू शकतो. सामान्यतः आसुरी मनुष्याला आपण स्वतःच परमेश्वर असल्याचे वाटते आणि असा आसुरी प्रचारक आपल्या अनुयायांना सांगतो की तुम्ही परमेश्वराचा इतरत्र का शोध करीत आहात. तुम्ही स्वतःच परमेश्वर आहात आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता. परमेश्वरावर विश्वास ठेवू नका, परमेश्वराचा धिक्कार करा, परमेश्वर मृत झाला आहे. आसुराचा असा प्रचार असतो. आसुरी मनुष्य जरी पाहतो की इतर लोक ही आपले इतके श्रीमंत आणि प्रभावी
किंबहुना अधिकच श्रीमंत आणि प्रभावी आहेत, तरी त्याला वाटते की आपल्यापेक्षा श्रीमंत अथवा प्रभावी कोणी असू शकत नाही. उच्चतर लोकाप्रत जाणण्याबद्दल सांगायचे तर त्यांचा यज्ञ इत्यादी करण्यावर विश्वास नसतो. आसुरी लोक विचार करतात की आपण स्वतः रचलेल्या पद्धतीप्रमाणे यज्ञ करू आणि एखाद्या यंत्राच्या साह्याने उच्चतर लोकांची प्राप्ती करू. या संदर्भातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रावण होय. त्याने लोकांना सांगितले की मी स्वर्गामध्ये जाण्यासाठी अशी एक शिडी तयार करेन जेणेकरून कोणीही यथोक्त यज्ञत्याग न करता स्वर्गप्राप्ती करू शकेल. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये असेच आसुरी लोक यांत्रिक व्यवस्थेद्वारे उच्चतर ग्रहावर जाण्यासाठी खडतर प्रयास करीत आहेत. ही सारी मोहाची उदाहरणे आहेत. परिणामात त्यांच्या नकळत ते नरकाच्या दिशेने धावत आहेत. या श्लोकातील मोहचाल हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे जाळ्यात अडकलेला मासा बाहेर येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे अशा आसुरी लोकांसाठी बाहेर पडण्याचा मार्गच नाही. श्लोक नंबर 17. आत्मसंभविता स्तब्धा धनमानमंदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम्. आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधीकधी शास्त्राच्या विधिविधानांचे पालन न करता अहंभावाने केवळ नामात्र यज्ञ करतात. तात्पर्य, शास्त्रप्रमाण इत्यादींना न जुमानता स्वतःला सर्वा मानून आसुरी लोक कधीकधी तथाकथित धार्मिक यज्ञ अथवा याज्ञिक अनुष्ठाने करतात आणि कोणत्याही प्रमाणावर त्यांचा विश्वास नसल्याने ते अतिशय उद्धट असतात. धन आणि खोटी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे ते मोहित होतात व शास्त्रांचा धिक्कार करू लागतात. असे लोक कधीकधी प्रचारकाची भूमिका निभावतात, लोकांना भुलवतात आणि धर्मसुधारक आणि परमेश्वराचे अवतार म्हणून प्रसिद्ध होतात. ते केवळ यज्ञाचा दिखावा करतात आणि देवतांची उपासना करतात अथवा स्वतःच्याच परमेश्वराची निर्मिती करतात. साधारण लोक अशा असुरांची परमेश्वर म्हणून जाहिरात करतात व त्यांची उपासना करतात आणि मूर्ख लोक त्यांना धर्माधिकारी किंवा आध्यात्मिक तत्ववेत्ता मानतात. ते संन्याशांचा वेश परिधान करतात आणि त्या वेशाच्या आधारावर सर्व प्रकारची निंद्य कृत्य करतात. वस्तुतः जगातून विरक्त झालेल्या मनुष्यावर अनेक बंधने असतात, परंतु आसुरी लोक अशा बंधनांची मुळीच फिकीर करीत नाहीत. त्यांना वाटते की आपण जो मार्ग निर्माण करतो तोच स्वतःसाठी अयोग्य आहे. सर्वांना अनुसरण्यास योग्य अशा आदर्शही मार्ग असू शकतो हे त्यांना मान्य नसते. या श्लोकामध्ये अविधिपूर्वकम या शब्दावर विशेष जोर देण्यात आला आहे. या सर्व गोष्टी अज्ञान आणि मोहामुळेच होत असतात. श्लोक नंबर 18. अहंकारं बलं दर्प कामं क्रोधं मचे संश्रिता मामात्मपरदेहिषु प्रदिश्यन्तोऽभ्यसूयका. मिथ्या अहंकार, बल, गर्व, मकाम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. तात्पर्य, आसुरी मनुष्य भगवंताच्या श्रेष्ठतेला विरोध करतो व त्यांचा शास्त्रावर विश्वास नसतो. आसुरी मनुष्य भगवंत आणि शास्त्रांचा सदैव द्वेष करतो. त्याला प्राप्त झालेल्या तथाकथित प्रतिष्ठेमुळे, त्याच्याकडे असणाऱ्या धनसंचयामुळे आणि बळामुळे तो असे करण्यास प्रवृत्त होतो. त्याला माहीत नसते की वर्तमान जीवन म्हणजे पुढील जन्माची तयारी आहे. त्याला हे माहीत नसल्याने वस्तुतः तो स्वतःचाच आणि त्याचबरोबर इतरांचा द्वेष करीत असतो. यामुळे तो स्वतःच्या आणि इतरांच्याही शरीराची हिंसाच करीत असतो. तो अज्ञानी असल्यामुळे भगवंताच्या नियंत्रणाची पर्वा करीत नाही. भगवंताचा आणि शास्त्रांचा द्वेषी असल्यामुळे तो परमेश्वराच्या अस्तित्वाबाबत वादविवाद करतो आणि शास्त्रप्रमाणांची अधिकृतता नाकारतो. आपले प्रत्येक कर्म करताना तो स्वतःला स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली समजतो. आपल्या इतके बल, सामर्थ्य किंवा धन इतर कोणाकडेच नाही असे वाटत असल्यामुळे तो वाटेल तसे वागतो आणि त्याला वाटते की आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या आड येणारा कोणी शत्रू असेल तर त्या शत्रूला स्वबळावर नष्ट करावयाच्या योजना तो आखतो. श्लोक नंबर 19. तानहं दुष्यत क्रूरांसं सारिषु नराधमान क्षिपाम्यजस्त्रमशु भानासु सुरीशव्यवेनुषो. जे दोषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना
मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी युनिट टाकीत असतो. तात्पर्य या श्लोकामध्ये स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहे की विशिष्ट जीवाला विशिष्ट देह प्रदान करणे हे परमेश्वराच्या अखत्यारीनुसार घडते. भगवंताच्या श्रेष्ठतेचा स्वीकार करण्यास आसुरी मनुष्य राजी नसेल आणि ही वस्तुस्थिती आहे की तो आपल्या लहरीप्रमाणे कर्म करू शकतो, परंतु त्याचा पुनर्जन्म त्याच्या स्वतःच्या निर्णयावर अवलंबून नसून भगवंताच्या इच्छेवर अवलंबून असतो. श्रीमद भागवतातील 3ऱ्या स्कंदामध्ये म्हटले आहे की जीवाला मृत्यूनंतर मातेच्या उदरामध्ये गर्भस्थ केले जाते. तेथे त्याला दैवी शक्तीच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट प्रकारचे शरीर प्राप्त होते. म्हणून भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला पशु, कृमी, मनुष्य इत्यादी अनेक प्रकारच्या योनी आढळतात. या सर्व योनींची निर्मिती आकस्मिकपणे होत नसून दैवी शक्तीच्या योजनेनुसार होते. परंतु असुरांच्या बाबतीत तर त्यांना चिरकाळासाठी असुरांच्या योनीमध्ये ठेवले जाते आणि अशा प्रकारे ते द्वेषी आणि नराधमच राहतात. अशा असुरी योनीतील लोक हे सदैव कामुक, सदैव हिंसक, द्वेषी आणि अपवित्रच असतात. अरण्यातील अनेक प्रकारच्या शिकाऱ्यांना आसुरी योनीतील मानण्यात येते. श्लोक नंबर 20. आसुरीम योनिमापन्ना मुडा जन्मनी जन्मनी माप प्राप्येव्य कोणते ततो यांत धमाम गतिम. हे कोणते या आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. तात्पर्य भगवंत परमकृपाळू आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की भगवंत असुरांच्या बाबतीत कधीच कृपाळू नसतात. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की आसुरी लोकांना जन्मोजन्मी आसुरी योनीमध्येच ठेवले जाते आणि भगवंताची कृपा प्राप्त न केल्यामुळे त्यांचे निरंतर अंधपतन होत जाते. अशा अंधपतनामुळे शेवटी कुत्रा, मांजर, डुक्कर इत्यादी प्रकारची शरीरे प्राप्त होतात. या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की अशा असुरांना जीवनातील कोणत्याही दशेत भगवत कृपा प्राप्त होण्याची संधीच नसते. वेदामध्ये म्हटले आहे की अशा लोकांचे हळूहळू अंधपतन होते व त्यांना कुत्रा, मांजर, डुक्कर इत्यादी योनी प्राप्त होतात. या ठिकाणी कोणी वाद घालू शकेल की परमेश्वर जर अशा असुरांवर दया करीत नसेल तर मग त्या परमेश्वराला कृपावंत का म्हणावे. या प्रश्नाला उत्तर देताना वेदांत सूत्रात म्हटले आहे की भगवंत कोणाचाही द्वेष करीत नाहीत. असुरांना अशा अधम योनीमध्ये ठेवणे हे भगवंताच्याच कृपेचे दुसरे एक रूप आहे. कधीकधी भगवंत असुरांचा वध करतात, परंतु असा वध करणे हे असुरांच्या चांगल्यासाठीच असते. कारण वेदामध्ये म्हटले आहे की भगवंत ज्यांचा वध करतात तो मुक्त होतो. इतिहासामध्ये रावण, कंस, हिरण्य कशिपू इत्यादी अशा अनेक असुरांची उदाहरणे आढळतात. या असुरांचा केवळ वध करण्यासाठी भगवंतांनी विविध अवतार धारण केले. म्हणून भगवंताकडून मारले जाण्याचे भाग्य ज्यांना लाभते त्यांच्यावर भगवंताची कृपाच होते. श्लोक नंबर 21. त्रिविधम नरकसिद्धम द्वारम नाशनन्मात्मं काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादि तत्रयम त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. तात्पर्य आसुरी जीवनाचा आरंभ कसा होतो हे या ठिकाणी वर्णिले आहे. मनुष्य कामवासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा क्रोध आणि लोभ उत्पन्न होतो. ज्या बुद्धिमान मनुष्याला आसुरी योनी प्राप्त करावायची नाही त्याने या शत्रूचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे शत्रू आत्म्याचा इतका थरापर्यंत नाश करू शकतात की त्याला पुन्हा भवबंधनातून मुक्त होण्याचा संभवच नसतो. श्लोक नंबर 22. यतैर्मुक्त कौन्तेय तमोद्वारेय स्त्रीभिर्नर आचरत्यात्मन् श्रेयसस्तो यती पराम गतिम. हे कोणत्या जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. तात्पर्य काम, क्रोध, लोभ हे मनुष्य जीवनाचे शत्रू आहेत आणि मनुष्याने यांच्यापासून फार सावध राहिले पाहिजे. जितक्या प्रमाणात मनुष्य काम, क्रोध आणि लोभ यापासून मुक्त होतो तितक्या प्रमाणात त्याचे जीवन शुद्ध होते. नंतर तो वेदोक्त विधिविधानांचे पालन करू शकतो. मनुष्य जीवनाच्या नियामक तत्वांचे पालन करून हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या
स्तरापर्यंत उन्नत होऊ शकतो. अशा आचरणाद्वारे मनुष्य कृष्ण भावनेच्या स्तरापर्यंत उन्नत होणे इतका भाग्यवान असेल तर त्याची यशप्राप्ती सुनिश्चित असते. वैदिक शास्त्रामध्ये मनुष्याच्या शुद्धीकरणाकरता कर्म आणि कर्मफले यांच्या विधीचा निर्देश केलेला आहे. ही संपूर्ण पद्धती काम, क्रोध व लोभ यांच्या त्यागावर आधारलेली आहे. या पद्धतीच्या ज्ञानाचे अनुशीलन केल्याने मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत उन्नत होऊ शकतो आणि अशा आत्मसाक्षात्काराची पूर्णता भक्तियोगामध्ये होते. या भक्तिपूर्ण सेवेमुळे बद्ध जीवाची मुक्ती सुनिश्चित असते. म्हणून वेदामध्ये वर्णाश्रम धर्म सांगण्यात आला आहे. निरनिराळ्या वर्णासाठी निरनिराळी विधिविधाने निर्देशित करण्यात आली आहेत आणि जर मनुष्य त्याचे पालन करू शकला तर आपोआपच त्याची आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगती होते. त्यानंतर त्याला मोक्षप्राप्ती होते, यात मुळीच संदेह नाही. श्लोक नंबर 23. या शास्त्रविधी मूर्तृश्च वर्तते कामकारत न स सिद्धिम वाप्नोति न सुखम न पराम गतिम. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परम गतीही प्राप्त होत नाही. तात्पर्य पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विविध वर्णासाठी आणि आश्रमासाठी शास्त्रविधी घालून देण्यात आले आहेत. प्रत्येकाने या विधिविधानांचे पालन करावे अशी अपेक्षा असते. जर मनुष्याने या विधिविधानांचे पालन केले नाही आणि आपल्या काम, क्रोध आणि इच्छेला अनुसरून लहरी खातर कर्म केले तर जीवनामध्ये तो कधीच सिद्धी प्राप्त करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याला तात्विकदृष्ट्या या सर्व गोष्टी जरी माहीत असल्या तरी त्याने आपल्या जीवनात त्याचे आचरण केले नाही तर तशा मनुष्याला नराधम समजले पाहिजे. मनुष्य जीवाचे सदाचारी असावे आणि परमोच्च सिद्धावस्थेपर्यंत प्रगती करण्याकरता निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. अशा नियमांचे त्यांनी पालन केले नाही तर त्याचे अंधपतन होते. तथापि जरी त्यांनी विधिविधानांचे आणि नैतिक मूल्यांचे पालन केले आणि शेवटी भगवंतांना जाणण्याच्या स्तरापर्यंत तो येऊ शकला नाही तर त्याचे सारे ज्ञान व्यर्थ ठरते. परमेश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार करूनही जर तो परमेश्वराच्या सेवेमध्ये संलग्न झाला नाही तरी त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात. म्हणून मनुष्याने क्रमाक्रमाने कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तरापर्यंत स्वतःची उन्नती केली पाहिजे. त्याचवेळी तत्काळ त्याला परमोच्च संसिद्धी प्राप्त होऊ शकते, अन्यथा नाही. काम कारत हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जो मनुष्य जाणून बुजून नियमांचे उल्लंघन करतो तो कामाच्या आहारी जाऊन कर्म करीत असतो. त्याला माहीत असते की हे निषिद्ध आहे तरीही तो असे कार्य करतो. याला स्वेच्छाचार असे म्हटले जाते. अमुक गोष्ट केली पाहिजे हे जाणूनही तो ती गोष्ट करीत नाही. म्हणूनच त्याला स्वेच्छाचारी असे म्हटले जाते. असा मनुष्य भगवंताच्या शिक्षेस प्राप्त ठरतात आणि त्यांना मनुष्य जीवनामध्ये प्राप्त करावयाची सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. मानवी जीवन हे विशेष करून जीवनसिद्ध करून घेण्याकरता असते आणि जो मनुष्य विधिविधानांचे पालन करू शकत नाही तो स्वतःचे शुद्धीकरण करू शकत नाही, तसेच त्याला वास्तविक सुखप्राप्ती होत नाही. श्लोक नंबर 24. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमी हार्हसी. म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यातील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. 15व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व वेदोक्त विधिविधानांचे उद्दिष्ट श्रीकृष्णांना जाणणे हे होय. जर भगवद्गीतेद्वारे मनुष्याने श्रीकृष्णांना जाणून घेतले आणि भक्तीमध्ये संलग्न होऊन तो जर कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला तर त्याने वेदामध्ये सांगितलेल्या परमोच्च ज्ञानाची प्राप्ती केलीच आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी हा विधी अत्यंत सुलभ केला आहे. त्यांनी लोकांना केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करण्याची, भगवत भक्तीमध्ये संलग्न होण्याची आणि कृष्णप्रसाद ग्रहण करण्याची विनंती केली आहे. जो मनुष्य या सर्व भक्तिपूर्ण क्रियामध्ये प्रत्यक्षपणे संलग्न झाला आहे त्याने सर्व वेदांचे अध्ययन
पूर्वीच केले असल्याचे समजले पाहिजे. त्याने निष्कर्षाची योग्य रीतीने प्राप्ती केली आहे. अर्थात कृष्ण भावना भावित नसणारे आणि भक्तीमध्ये संलग्न न झालेल्या सामान्य लोकांना काय करावे आणि काय करू नये याचा निर्णय वेदोक्त आदेशानुसार केला जातो. मनुष्याने वादविवाद न करता वेदानुसार कार्य केले पाहिजे. याला शास्त्र तत्वांचे पालन करणे असे म्हणतात. आपण सेंद्रिय फसवण्याची वृत्ती, चुका करणे आणि भ्रमित होणे हे बद्ध जीवामध्ये आढळणारे 4 दोष शास्त्रामध्ये आढळत नाहीत. या 4 प्रमुख दोषामुळे मनुष्य विधिविधाने घालून देण्यास अपात्र ठरतो. म्हणून द्वेषातीत असणाऱ्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या विधिविधानांचा स्वीकार साऱ्या संत, महंत, आचार्य आणि महात्म्यांनी काहीही बदल न करता केला आहे. भारतामध्ये अध्यात्मी ज्ञानाचे 2 पक्ष आहेत. साधारणतः याचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करता येते, सविशेषवादी आणि निर्विशेषवादी. तथापि दोघेही आपल्या जीवनामध्ये वेदोक्त तत्वांचे पालन करतात. शास्त्रविधींचे पालन केलेविना मनुष्य सिद्धावस्थेपर्यंत प्रगत होऊ शकत नाही. म्हणून जो शास्त्रांचे वास्तविक तात्पर्य जाणू शकतो त्याला भाग्यवान असे म्हटले जाते. मानव समाजामध्ये भगवंतांना जाणण्याच्या तत्वाला विरोध करणे हे सर्व प्रकारच्या पतनांचे मूलभूत कारण आहे. मनुष्य जीवनातील घाच घोर अपराध आहे. म्हणून भगवंताची मायाशक्ती आपल्याला सदैव त्रिविध ताप देत असते. ही मायाशक्ती त्रिगुणात्मिका आहे. भगवत ज्ञानाचा मार्ग मोकळा होण्यापूर्वी मनुष्याने निदान सत्वगुणामध्ये तरी स्थित झाले पाहिजे. सद्गुणाच्या सत्वगुणाच्या आदर्शापर्यंत प्रगत झालेविना मनुष्य रज आणि तमगुणामध्येही राहतो आणि हेच त्याच्या आसुरी जीवनाचे कारण असते. जे रजगुणी आणि तमगुणी आहेत ते शास्त्र, साधू आणि योग्य भगवत ज्ञानाचा उपवास करतात. ते आध्यात्मिक गुरूच्या आदेशाची अवज्ञा करतात आणि शास्त्रविधींची पर्वा करीत नाहीत. भक्तीचा महिमा ऐकण्यासाठी ते भक्तीकडे आकृष्ट होत नाहीत. याप्रमाणे स्वतःच्या उन्नतीचा मार्ग ते स्वतःच निर्माण करतात. हे मानवी समाजाचे काही दोष आहेत व यामुळेच मनुष्य आसुरी जीवनाच्या आहारी जातात. तथापि मनुष्याला जर प्रगतीपथावर किंवा सर्वोच्च स्थितीपर्यंत नेणारा योग्य आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरु प्राप्त झाला तर त्याचे जीवन यशस्वी होते. या प्रकारे भगवद्गीतेच्या दैवासुर संपद विभाग योग या 16व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपूर्ण झाले. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज, गोपाळकृष्ण महाराज, सांबेश्वर महादेव, कैलासपती.